लगा जीव लगा। बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा बनवायला टाकला आहे साईने आणि आमच्या या कातून बघा काय केलं त्या पिशवीची हालत। ही अशी पिशवी चांगली होती, हिने खेळून खेळून काय करून टाकले हालत। अरे कंटाळी हाय पूर्ण फाडून टाकली ती पिशवी पूर्ण। ते चिंदड्याच केले, त्या पिशवीच्या कंपनीला पण जायला नाही, आम्ही बनवून तशी ठेवली, चिंदड्या गेल्या। आणि इथं आपला चहा मस्त आला टाकून बनवलाय, मस्त आला टाकून बनवलाय। काय ग काय मारते? आता आतमध्ये जाऊन बसलो, ती पण पिशवी घेऊन गेलाय, पिशवी घेऊन गेलाय तो बघ। तर राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आपली सकाळ तर झाले आणि हिची कामं चालेल। होय गो मारलीस का तू मला? बेवडा हिचं बघा काय झालंय बघा, ते बघा तिचं वेगळंच चाललंय। तर फ्रेंड्स बाहेर मस्त पाऊस पडतोय, आता चहा वगैरे पिऊन घेतो, एडिटिंग करायची मला, ब्लॉग अपलोड करायचा। बीटरूट द्या, बीट ज्यूस द्या। अरे देतो ना तुला बीट ज्यूस, काल दिला नव्हता, काल परत हिमोग्लोबिन कमी झाला असेल, कालच लगेच एका दिवसात बंद कमी होतं ना। भिजली ग भिजली, जगमध्ये मगामध्ये पाण्याच्या भरलेल्या मगामध्ये पाय पडलाय तुला। तर आता आपण एडिटिंगला घेऊ, हा लई त्रास देतो फक्त एडिटिंग करताना। ह्याने परवा माझा लॅपटॉप पाडला, एडिटिंग करत होतो लॅपटॉपच पाडला डायरेक्ट खाली, धाड क्रॅक्स गेल्यात भरपूर त्याला। आता बोलणार काय त्याला, त्याला तर काय कळत नाही, तो आपल्या मस्तीत होता आणि मग त्याने येऊन लॅपटॉपवर उडी मारली, लॅपटॉप डायरेक्ट खाली। आता आपण एडिटिंग करायला घेऊ, लॅपटॉप वगैरे घेऊ आणि मग बघू काय नाश्त्याचं। तिचं तर चाललेलं हे बनवायचं, शिरा बनवायचा, पण शिऱ्यासाठी हेच नाही, सामान कमी आहे, पाऊस पण जास्त, शिऱ्यासाठी सामान कमी आहे आणि वरतून पाऊस पण जास्त आहे। आता आपण लॅपटॉप घेऊया, आपला लॅपटॉप बघा किती आहे, माऊस आणि हेडफोन। हो जमली ना? चहा दे ना मला, चल गेली चहा प्यायला। चहा काय पडपडते पण ते चहा प्यायला गेली। आता माझी कामं झाली आहेत, फक्त राहिलाय झाडू, तो मारून घेते एक थोड्या वेळामध्ये। यांची इकडे झाली आहे एडिटिंग, कालचा ब्लॉग अपलोड आज करण्यासाठी। मिंचू इथं बसलाय, सगळ्यांचं काय ना काहीतरी चालू आहे दोघांचं। मला लागली आहे भूक, पण झालंय असं की मला करायचा होता शिरा, म्हणजे आपला तुपातला गोड शिरा असतो ना, तो आज वाटलं होतं खाऊ, पण त्याच्यासाठी माझ्याकडे ते इलायची नाही आहे घरामध्ये, आणि इलायची टाकल्याशिवाय तर शिऱ्याला तेवढ्याशी टेस्ट येत नाही। आणि बाहेर इतका जोरात पाऊस चाललाय की माझं मन पण करत नाही ह्यांना तेवढ्या पावसात जाऊन दुकानातनं घेऊन या म्हणायची। म्हणजे ठीक आहे चालेल, आता काहीतरी फ्रूट्स खाते आणि मग काय दुपारी विचार करते की आज पोटॅटोचे पराठे करायचे, बटाट्याचे पराठे करायचे। बघूया जमतात की नाही, ह्यांना जावं तर लागेलच आता एक थोड्या वेळात। काय जाल का बाहेर बटाटे आणायला? जास्त बटाटे मी भरून का ठेवत नाही, कारण सारखं तर बटाट्याचं काय होत नाही, कारण ह्यांना बटाटे जास्त आवडत नाही, म्हणजे हे असंच वडापाव वगैरे ह्याच्यामध्येच आवडतं, भाजी वगैरे जास्त आवडत नाही।
मग ते बटाटे आणले की मग त्याला मग जास्त दिवस ठेवले की ते मोड येत राहतात, मग ते खराब होण्यापेक्षा मी थोडे थोडे जाणत असते. तर आता तर लागतील त्यांना म्हणले ना, पण पाऊस कमी झाल्यावरच पाठवेन यांना. झाले आता सगळं. बघते काहीतरी खाते, मला भूक लागली जोराची. बघते आणि यांना लवकरात लवकर काहीतरी जाऊन घेऊन यायला लावते. ठीक आहे, झालं ना. तर कारण बटाटे आणल्याशिवाय बटाट्याचे पराठे होणार नाही. ठीक आहे, तर मग मी आज पराठे करताना तुम्हाला दाखवेन की मी सोप्या पद्धतीने कसे करते. तर फ्रेंड्स, मी मग अशी बोलली होती तुम्हाला की ह्यांना थोड्या वेळाने बाहेर जावंच लागेल, ते काहीतरी सामान म्हणजे बटाटे वगैरे आणायला. पण मला वाटलं नव्हतं की हे इतक्या लवकर जातील, आणि जातील तर ह्यांना मी म्हणली छत्री घेऊन जा, पाऊस आहे. एवढी मोठी छत्री आहे घरामध्ये, पण नाही, ह्यांना एक कॅरेक्टर प्ले करूनच घेऊन जायचंय. हे बघा, यांना मिंचू सुद्धा ओळखत नव्हता. ते बघा, मिंचूची सुद्धा रिॲक्शन आहे, हा भाई कोण आहे इधर. अरे हा पप्पा चावतो काय, पप्पा डॅडू डॅडू. तो बोलतोय कोण आहे हे, मी एकटा होतो बस झालंय ना, दुसरं कोण आलं घरामध्ये. आता यांना जायचं, ते यांनी घातलाय माझा रेनकोट. रेनकोट नाही, पॉन्चो आहे, पॉन्चो. तेच ते काय असेल ते पॉन्चो. मी अजून आणल्यापासून मी एकदा पण घातला नाहीये, तर मी ह्यासाठी घेतला होता यांनी की मी कधी अशी दवाखान्यात वगैरे जाताना गाडीवर छत्री घेऊन बसू शकत नाही ना, म्हणून मग सॉरी मग छत्री घेऊन बसता येत नाही ना, म्हणून मग हे घातले की आपलं कसं भिजायला होत नाही म्हणून घेतले. तर आज ह्यांनीच त्याचा वापर चालू केलाय. तर फ्रेंड्स, आता आपण चाललोय बटाटे वगैरे आणायला, सामान आणायला. आणि आता सगळे एकदाच घेऊन या आज, कारण पाऊस आहे तर काय सांगता येत नाही. एडिटिंग ठेवलेली आहे, आपला लॅपटॉप इथं ठेवलाय बघा. मिंचू पासून घाबरून दहशत आहे मिंचूची. काल त्या दिवशी एवढ्या जोरात पाडलाय ना तिने, क्रॅक्स वगैरे पडलेत त्याला मस्त. आता आपण जाऊया, गाडीवरनं जाऊया. गाडीवरनं जायचं म्हणून हे घातलंय, आणि आता मग मस्त काय काय सामान आहे तिला विचारतो आणि घेऊन येतो. घेऊन या सगळं एकदमच घेऊन या. रेकॉर्डिंग तर करता येणार नाही कारण की पाऊस पडतो बाहेर. आपला आयफोन तर नाहीये जो रेकॉर्ड होईल बाहेर. मग आता मोबाईलच इथं ठेवू का घेऊन जाऊ विचार करतोय. मग जातो. नाही, घेऊन जा मोबाईल, कारण पाऊस आहे, उगाच काय नको. फोन घेऊन जा, फक्त रेनकोटच्या आतमध्ये ठेवा. आणि काय वाटलंच तुम्हाला तर मला फोन करा. चालेल, ठीक आहे, कारण आता सगळं सामान घेऊन या, परत 10 वेळा जायची गरज नाही. आता जाऊन येतो मी, लगेच जादू बनवून येतो आणि लगेच जादूची चढी बनवून दिला सामान घेऊन येतो. फ्रेंड्स, आत्ता चालू आहे पावसातून भिजून, कारण की आपण जो पॉन्चो घातलेला नाही तो कामाचा होता. ऍक्च्युली गाडी बंद पडलेली, म्हणजे एवढ्या दिवस चालू नव्हती केली ना, तर ती चालू होतच नव्हती. आणि आपलं फ्यूल इंजेक्शनवाली गाडी म्हटल्यावर त्याला किक वगैरे काय नाही, आपल्याला धक्का स्टार्ट करावा लागला. मग ती धक्का मारून 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 शेवटी इतका घामाला का शर्ट पण चेंज केलं आणि खाली पॅन्ट होती ती पण चेंज केली. तर हिला घेऊन आलो आपण नाश्ता, इडली, आणि आपल्याला बनवायचे काय बनवायचे का, हां आपल्याला बटाटे बनायचे. ठीक आहे, तर बटाट्याचे परोठे बनवणार आहे, त्यासाठी तिची तयारी चालू आहे. आणि हा बघा ती पिशवी पार दे चिंदड्या होईपर्यंत तो काय सोडणार नाही. अरे मिंचो, अरे 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 कसा आपला कांगारू उगत जातो मस्त उड्या मारत डुबुक डुबुक डुबुक. तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि सांगितल्याप्रमाणे तिचं हे चाललं आहे बटाट्याचे परोठे बनवायचं. तिथं आपली एडिटिंग अर्धीच राहिली, वाजलेत आता 11:15. लवकरात लवकर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे, जसं होईल तसं. तर नाश्ता करून घेतो आणि आपलं व्हिडिओ एडिटिंगला लागतो परत. तर फ्रेंड्स, हिने आता परोठा बनवायला सुरुवात केली. तर आता पूर्ण तर दाखवणार नाही मी, 2-3 क्लिप्स तुम्हाला ॲड करून दाखवेल, कारण की व्हिडिओ आपली भरपूर मोठी होत जाते, मग जास्त लोक बघत नाहीत, मग त्याने आपल्याला जास्त रीच भेटत नाही. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या व्हिडिओज जे रेग्युलर बघतात त्यांनी ॲटलिस्ट लाईक तरी करत जावा, कमेंट तर लांबच लाईक करत जावा. आणि आता यूट्यूबमध्ये नवीन फीचर आला आहे, कमेंट्सच्या बाजूला आहे ना हाईप म्हणून ऑप्शन येतो,
तर आपल्याला हाईप द्या, म्हणजे आपली व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि मित्रांपर्यंत आपल्याला जर पोहोचवायचं असेल तुमच्या तर शेअर पण करू शकता. तर आता हिने सुरुवात केली आणि आपली क्लिप्स बनवायचे राहिले बाजूला. तर आता मी घेतो लगेच पटापट क्लिप्स. तर फ्रेंड्स, ते मम्मीने घरी बनवलेलं तूप आहे, गावावरनं आपल्याला दिलं आहे, म्हणजे हां आपल्याला दिलं आहे. तर आता हे तुपात आपण परोठे बनवणार आहे, तुपाने मस्त. एक नंबर दिसतं मला, घरगुती आहे. म्हणजे मम्मी स्वतः दूध वगैरे येतं ना, त्याची शाई जमा करते आणि त्याचं असं स्वतः बनवते. म्हणजे हिला किती वेळा सांगितलं तसं बनवायला, पण हिला पण जमत नाही. आता काय प्रॉब्लेम येतो त्याचं तिलाच माहिती. कसे दात खाऊन हे करते बघा, लाटते. तर आता बनवलं होतं, पण आपल्याकडे एवढं मुंबईला कुठे असतं एवढं प्युअर दूध. गावचं दूध ते गावचंच दूध ना. मम्मीने गावानं बनवलं, थोडी इथं बनवलं. तरी पण गावाचं मागा आपलं हे चालूच आहे. अजून 2-4 टिप्स ॲड करतो तुम्हाला, थांबा. गरम आहे. तर फ्रेंड्स, आपला पहिला काय बोलतात त्याला, परोठा विसरते ना. तर आपला पहिला परोठा तयार झालाय. आपण देवाला उपहार दाखवू पहिले आणि खायला घेऊ मस्त गरम गरम, म्हणजे कसं चांगलं वाटेल ना, एक नंबर. तर आता मी देवाला उपहार दाखवतो आणि खायला घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर फ्रेंड्स, आताच आपला परोठा वगैरे खाऊन झालाय, पण मेन गोष्ट काय झालं माहिती आहे, हिला आपला राग आलाय. का तर आपण रिॲक्शन घेतली नाही परोठा खाताना. तिचं म्हणणं आता लोकांना वाटेल चांगला नव्हता आला म्हणून तुम्ही रिॲक्शन दिली नाही की काय. त्याची शिक्षा देणार आहे. काय काय झाडू मारायचा, हे काही शिक्षा आहे का? ते एक झाडू मारायला आपण किती टोमणे मारतो माहीतच असेल. बिल लाजी झाली आता. मारा असे म्हणते. आपला विंचू बघा कसा झोपलाय. तर आज पण आपल्याला ब्लॉग अपलोड करायला उशीर झालाय. म्हणजे आपण कालचा ब्लॉग पण 1:30 वाजताच टाकलाय. ते प्रॉब्लेम काय येतो, रात्री एडिट करायला घेतलं ना, हा कार्टून असा दिवसभर झोपतो आणि बरोबर जेव्हा मी एडिटिंगला घेतो, जेव्हा आपण रात्री जेवण करून पूर्ण ब्लॉग संपवतो, त्यानंतर मी जेवण झाल्यानंतर थोडं काम करून मग एडिटिंगला घेतो 11-11:15ला. तेव्हा तो जो मस्ती करतो, त्याने जे परवा माझा हे लॅपटॉप जो पाडला, मग नंतरला मी काल पण ट्राय केलं, तर त्याच्यामुळे आपल्याला भेटलंच नाही करायला. मग आता विचार केला सकाळी लवकर उठावं. तर सकाळी किती लवकर उठलं तरी पाणी वगैरे भरायचं असतं, ती करते सगळं कामं तर करतेच, मग टाईम भेटत नाही. मग असं एडिट करत 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 परत हिला काय खायला आणणार, असं सकाळी कामं वगैरे असतात, त्यात भरपूर टाईम लागतो. म्हणून मग उशीर होतो अपलोड करायला. तरी आपण बघू, ट्राय करूच. तरी तुम्हाला काय सजेशन असतील आपल्याला कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, आत्ताच आपण झोपेतून उठलो आहे, म्हणजे झोप झाली आपली. ही अशी बसली येड्या का एका कोपऱ्यात. आत्ता मम्मी पप्पांना फोन केलेला, त्यांचं चाललंय शेतात वगैरे जाणं वगैरे. आणि आता चहा बनवायला सांगितलं हिला आणि बघतो थोडं बाहेर जाऊन काहीतरी आणतो चहासोबत खायला. काय पाहिजे? क्रीम रोल. तिला क्रीम रोल भरपूर आवडतंय, पण ते एकाच ठिकाणाचं आवडतं, दुसरीकडचं कुठचंच आवडत नाही. ती बोलते तिकडे नसेल तर काही आणू नका, चालेल तसेच या,
पण मला तोच वाला क्रीम रोल पाहिजे, बरोबर ना? मग आता तिकडे जातो आपण. चांगला असतो, मोठा असतो. हा, एकामध्ये बस. आता जाऊया आणि मग तो लगेच क्रीम रोल घेऊन येऊ. तर आपण हिला टोमॅटो आणि घ्यायला आलेलो. टोमॅटो तर घेतले, खाऊ काय भेटला नाही आणि जोरात पाऊस चालू आलाय. हे बघा, आता भिजलो नाही म्हणजे मिळवलं, कारण की सकाळी एकदा आधीच भिजलोय, परत मग ते सर्दी ताप चालू होईल. त्यापेक्षा आपलं हळूहळू जावावं बिना भिजता. तर हे गेलेत आता बाहेर क्रीम रोल आणायला आणि येता येता त्यांना बोलली की आज टोमॅटोचं सार करते मस्तपैकी. भात, टोमॅटोचं सार, चपाती, बटाट्याची भाजी आहे. तर म्हटली मग टोमॅटो घेऊन ये, कारण टोमॅटो संपलेत आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना, मला जायचं आहे तो कंटाळा, कारण खूप जास्त स्लिपरी झालेलं असतं आणि मग त्या पावसामध्ये ती छत्री पकडा, ती पिशवी पकडा, मग भीती वाटते. रिस्क घेण्यापेक्षा मी यांना बोलली तुम्ही आणा. तर मला म्हणले ना आम्ही नाही आणणार, मला नाही कळत टोमॅटो कसले असतात. मी टोमॅटो कसले असतात काय, तुम्ही फक्त तिथे लाल कलरची गाडी लागलेली दिसेल टोमॅटोची, टोमॅटो तर तीच माहिती आहे ना कसे, जाऊन फक्त बोलायचं मला इतके इतके टोमॅटो द्या सारसाठी, बोलले थोडे पिकलेले टोमॅटो आणा. तर आता दिलेत ते आहेत, वरडत वरडत गेलेत. बघू आणतायत का, होपसो आणावे त्यांनी. आता मी चहा ठेवते, ते पण चहा झाला पाहिजे, नाही तर म्हणतील मी जाऊन आलो एवढा लांब तरी सुद्धा तुझ्या अजून चहाच चाललाय. तर बघू, त्यांना सांगू, त्यांचा येईलच फोन. मला वाटत नाहीत की ते टोमॅटो आणतील, पण आणले तर खरंच बरं होईल. बघू आता आपण काय करतात ते. मी पण आत्ता सुटली आहे आराम करून. आज पाऊस आहे, थोडासा थंडावा पडलाय. मिंचू बाबा माझा अजून उठलाच नाहीये, थंडी पडली की ती जास्त वेळ झोपून राहते, जास्त ऍक्टिव्ह नसते. पण ठीक आहे, नंतर उठेल, तिला उठवेन थोड्या वेळाने जरासं काय खायला, तोपर्यंत हे येतील. आणि मग काय थोडीशी कामं म्हणजे भांडी राहिले दुपारी जेवणाची, ती घासून घेते. तर फ्रेंड्स, आपल्याला जमेल तसं आपण टोमॅटो वगैरे घेतलेत आणि हिला आवडणारा क्रीम रोल पण घेतलाय. आता घरी निघतोय, म्हणजे आता पोचतच आलोय जवळजवळ. पाऊस पण गेला ना, नशीब एवढं चांगलं आहे का आपण भिजलो नाही. मग आता घरी पोचतोय, बघू आता काय बोलते ती आपल्याला टोमॅटो बघून. हो, हे घ्या टोमॅटो आणि रोल. एवढे झाले, थँक्यू. मला आलेलं टेन्शन, तुम्ही टोमॅटो आणता की नाही. आता ते बघ कसले आहेत, आता चांगले आहेत काय आहेत. तुम्ही चेक नाही करून घेतले? मी चेक करून घेतले. बरे, आता त्यात पण आता खराब निघाले, त्याला माझी काय घेता. कशाला खराब निघतील, चांगले दिसतात. दिसणार तू पण काय नाही. ते बघा, ए हातरून काढ, चल मिंचू, हातरून काढ, हे चल, हे घडी मार. नो पप्पा, हे उचलून याच्यावर ठेव. मी फक्त आरामाला जन्माला आले म्हणा. मिंचू, हे पोगी, ओय ओय, इकडे बघ, इकडे बघ, वर बघ. हा, हे हांतरून कोण काढणार, हे कोण काढणार सांग बरं. तुम्ही असं म्हण, सांग ना. तुम्ही पप्पा. अरे एवढा आ केला, मच्छर जाईल ना. तुम्ही पप्पा असं म्हण. झाला चहा. तर आता चहा आणि आपला क्रीम रोल मस्त खाऊन घेऊ. आणि संध्याकाळी काय हो, टोमॅटोचा सार, चपाती. वा, टोमॅटोचा सार. काय 2 मिनिटात येतो. तर मस्त टोमॅटोचा सार बनवणार आहे. आपण टोमॅटोचा सार खाऊन घेऊ. टोमॅटोचा सार कसा म्हणतो ते तुम्हाला दाखवतो आज, तर नक्की बघा पूर्ण. तर तुमच्यापैकी बहुतेक जण फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक वगैरे काय करतच नाही. तर तुम्ही एवढी कंजूसी का करता लाईकसाठी? लाईक करत राहा, म्हणजे आमचे व्हिडिओ भरपूर म्हणजे तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर होतील. आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय तुम्ही जेवढा आम्हाला लाईक आणि शेअर कराल तेवढा आम्हाला मोटिवेट होत राहील अशा व्हिडिओ बनवण्यासाठी. मग लाईक करत राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत राहा. तर आता आपलं चहाचं चालूच आहे, चहा वगैरे पिऊन घेतो.
तर फ्रेंड्स आता आपलं सकाळचं हे राहतो, काय बोलतात त्याला, कोकम सरबत, कोकम बिटाचा ज्यूस बनवायचा राहतो, म्हणून आत्ता आपण बनवून दिलंय तिला. आणि आता ह्याची पण तयारी चालू झाली. कशाची? टोमॅटोच्या साराची. तर आता मम्मीने सांगितल्याप्रमाणे ती टोमॅटोचं सार बनवते. आणि आपल्याला एक कमेंट आली होती कम्युनिटी पोस्टवर मनीषा ताई यांची, की तुम्हाला आमच्या मोठ्या व्हिडिओज आवडतात, आपण टाकलेली की तुम्हाला शॉर्ट्स बघायला आवडतील, मोठ्या व्हिडिओ बघायला आवडतील की अजून काय. तर त्यांनी आपल्याला सांगितलं की मोठ्या व्हिडिओ बघायला आवडतात, तर पाठशी हाडू. तर पहिले धन्यवाद ताई कमेंट केल्याबद्दल. तुमच्या असेच प्रतिसाद भेटत जाईल तर आम्ही अशाच चांगला व्हिडिओ बनवत जाऊ. तिचं इथे जेवण चालू आहे. आणि मिंचू हाय, यश आलाय, सायलीचा भाऊ आलाय. यश बसलाय असंच, जरा सायली गेलेली मम्मीकडे तर तिला सोडण्यासाठी आलाय. तर असंच तुमचा सपोर्ट जर राहिला तर आम्ही असे चांगले व्हिडिओ बनवत राहू. तर फ्रेंड्स आपण जेवायला घेतलेलं आहे, जे टोमॅटोचा सार आहे, सकाळी राहिलेल्या परोट्याची बटाट्याची भाजी आहे, भात आहे आणि चपाती आहे. तर आता हिने फक्त टोमॅटोचा सारचा आपल्याला रिव्ह्यू द्यायला सांगितलं आहे. आपण पहिले तोच पिऊ. एवढा नाही, मस्त आलाय टोमॅटोचा सार, एक नंबर. हो तर फक्त थोडा आंबट नव्हता, पण बाकी एक नंबर. तो जरासच दिलेलास ना, आंबट नाही हाय आणि एवढा नाही एवढा लागतो. तर आता आम्ही जेवण वगैरे घेतो. हा ब्लॉग आपण इथेच संपूया. इथपर्यंत बघितला असेल त्यासाठी धन्यवाद. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. राधे राधे.